नमस्कार मित्रांनो, आपण बघताय श्री शिवा एंटरटेनमेंट. तर मित्रांनो, आपण करतोय बिग बॉस मराठी सीझन 6चा रिव्ह्यू. आणि आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आजचा एपिसोड. मला तो खूप आवडला. एक नंबर एपिसोड आजचा होता, कारण की आज जे राखी सावंत बरोबर झालं आणि त्यानंतरून जे आम्हाला सरप्राईज भेटलं की राखी सावंतला काय बनवलं हे बघण्यासारखं होतं. की त्याच्यामुळे बाकीच्यांचे चेहरे असे उतरले होते. खासकर तुम्हाला माहिती कोणाचे चेहरे तिथे उतरले असतील, कारण की त्यांना वाटत होते की राखी सावंतला बाहेर बिग बॉस काढतील. आज तिला ॲक्च्युली तिथं राणी बनवलेलं आहे आणि राणी बनवून तिला आता एवढा पूर्ण हप्ता चालवायचा आहे राखी सावंतला. आणि ती राणी असणार आहे, बाकीचे तिचे नौकर असणार आहे सगळे. आता मजा येईल रुचिताची. आता रुचिता काय बाकी सगळ्यांचीच मजा येणार आहे. आणि आजचा जो सुरुवात झाली ती म्हणजे राखी सावंतनी जी सुरुवात केली ती किचन वाट्यापासून. का किचनमध्ये आज नेमकी इतकी घाण होती, कचरा होता, त्यानंतर स्वच्छता व्यवस्थित नव्हतं तिथे. आणि त्यामुळे राखी सावंत भडकली आणि सांगत होती की स्वच्छ करायची ड्युटी कोणाची. तर मित्रांनो, तिथं सचिन कुमावत म्हणतो की आम्ही काय फक्त हेच करायला आलोय का? जर समजा तू जर ती ड्युटी घेतलेली आहे तर तू ती ड्युटी करणंच आहे तुला. मग तिथं एक जण जेऊ का 10 जण जेऊ, तो सवालच येत नाही. आणि मेन म्हणजे तो काय बोलला आधी, तो पण किती बाद पलटू आहे. आधी म्हणे की तुम्ही त्यांना पण जाऊन बोला, आणि नंतर त्यांना बोलल्यावर तो म्हणतो तुम्ही असे बोलताच काय. आता जर घाण दिसतीये तर मग समोरचा व्यक्ती बोलणारच. आणि तेच होतंय का तिने बघितलं की आज स्वच्छता नाहीये, काही नाहीये. मग त्याच्यावरनं तिने सचिन आणि राकेश रोशन पण तिथं उभा होता. रोशन मला हे कळत नाही मित्रांनो, जर आपण आपलं घर असलं आपण किती स्वच्छ ठेवतो आणि रोगराई पसरू नये, डास होऊ नये याची पण आपण काळजी घेतो, त्याच्यामुळे आपण साफसफाई नेहमी करत राहतो. मग त्याच्यात राखी सावंत चुकलं काय बोलणं? हा, जसं काय ते तिथं हॉटेलमध्ये आलेलं आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहतो, पितो, पसारा तसाच ठेवतो आणि बॅग घेतो आणि निघून जातो. पण ते नाही ना, आपण बिग बॉसच्या शो मध्ये आलेलो आहे. लोक कंटेस्टंट प्रेक्षक बाहेरून बघताय, तुम्ही कंटेस्टंट आहे आणि त्याशिवाय तुम्हाला तिथं स्वच्छता ठेवण्याची गरज आहे ना, कारण की तुम्ही तिथं 100 दिवस राहणार आहे. आणि मेन म्हणजे ते उंदरांच्या लँड्या होत्या, पण बिग बॉसनी त्यांची बाजू सेफ करून घेतली आणि म्हणे की ते टरबुजाचे बिया प्लस जाऊ द्या, ते टरबूज असो की लेंड्या असो, पण ते घाण दिसली आणि हे बसेल होते. मग राखी सावंत जाऊन तिथं बोलणारच नाही. आणि तुम्ही सगळे मिळून करा साफसफाई करा, घर स्वच्छ ठेवा, मग तुम्हाला बसायचं तर बसा. याच्यात मला राखी सावंतची काही चुकी वाटली नाही. फक्त राखी सावंतने एकच नव्हतं करायला पाहिजे की ते ती बसेल होती तिथं टाकायला नव्हतं पाहिजे. हा प्रश्न झाला तिथं टाकलं. पण तिने जर टाकलं नसतं तर ठीक आहे, तिने एवढं टाकलं. तिने जर टाकलं नसतं तर मग तो तिथं टाकलं नसतं तर त्यांना समजलंच नसतं. ते असं झालेलं आहे की ती काही बोलली का यांना काय वाटतं ते हसी मजाक मध्ये घेता की ती वेड्यासारखी बोलतीये. आणि त्याच्यामुळे बिग बॉसला पण त्या गोष्टी समजून आल्या ना. वेड्यासारखी बोलतच नव्हती. साफसफाईबद्दल बोलणं हे काय वेड्यावानी बोलणंच नाही. ती फक्त एवढंच आहे, तिचे बोलणं त्या पद्धतीने म्हणून यांना समोरच्यांना तसं वाटत. हा, ते आपल्याला दिसतंय की तिचं बोलणं ती समोरच्याला आडून पाडून बोलती का तुम्ही ते करा म्हणून, ते आम्हाला दिसतंय. पण मित्रांनो, जर तिथं टाकलं नसतं तर यांना या गोष्टीनं समजलं नसतं. मग रुचिताला नव्हतं का? माझं म्हणणं एकच होतं, तिथे विशाल होता, तो सचिन होता, बाकीचे एवढे होते, पण रुचितातलाच काय खाज होती ते उचलून तिच्या बेडवर नेऊन टाकायची. ते तो पॉइंट ठेवाय का मित्रांनो, तिला का खाज होती त्यांनी उचललं, त्याच्यानंतर तिच्या बेडवर टाकला आणि तिच्या बेडवरती टाकल्यानंतर मग ती का सोडणार आहे का? तिने केलं ते बरोबरच. तिने डायरेक्ट पिशवीत कचऱ्याचा डब्बाच आणला आणि घे बाबा, प्रति उत्तरला उत्तर तिचं राहतं आणि तिने परफेक्ट उत्तर देऊन टाकलं. मग आणि ते तन्वीचं पण मला पण मग याच्यामुळं नुकसान कोणाचं झालं? टोळी टीमचं नुकसान झालं ना. आता ती मग घरामध्ये डायरेक्ट राणी बनून राहणार. आता ते हप्ताभर तुमची डायरेक्ट तुमची आता हप्ताभर ती तुमची वरातच काढणार आहे. आणि त्याच्यात तन्वीचं पण एक हे होते की तन्वी म्हणत होती राखी तू ये शांततेने घे. ती कशाला शांततेने घेईल? हा जर मुद्दा जर आता निघाला आहे, तवा गरम आहे, तेव्हा तिथं पोळी भाजल्या जाणार आहे. तू शांतते घेऊन जर तो मुद्दा निघून गेला तर अर्थच राहत नाही.
नाही केलं, राखीने पण बरोबर केलेलं आहे. इथं फक्त मेन म्हणजे वीक म्हणजे रुचिताला काहीतरी भांडण पाहिजे राहतं, त्याच्यामुळे रुचिता उठती आणि लगेच नाही, सुरुवात होऊन जाती. आणि मेन म्हणजे असं आहे की रुचिताला फक्त एखाद्याने येऊन सुई लावली का ती लगेच करायला सुरुवात करते, मग ते तर कोणाचं काय ऐकून घेत नाही. मेन म्हणजे राखी तिला बोलतच नव्हती, तिचे 4-5 जण होते, 4-5 जणांना बोलत होती, हिने अंगावर ओढून घेतलं आणि मारून हे बरोबर आहे बघा मित्रांनो. हे ते तिथे 4-5 जण बसत होती. ती ऍक्च्युली राखी सावंत दाखवायला कोणाला आली होती? ते लेंड्या सचिन कुमावत दाखवायला आली होती, सागर दाखवायला होती, रुचिता लेंड्या होत्या का त्या उंदराच्या ते त्यांचं माहिती, पण ते दाखवलं त्या तिघांना होतं. त्यानंतरून तिने स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलं आणि सुरू झाली आणि याच्यावरती ते तिने मोठं ते रामायण सुरू झालं. त्यात मला राखी सावंतची पण चुकी म्हणजे ती कशी माहिती का मित्रांनो, की तिने ते समजुतीने घ्यायला पाहिलं होतं. ती बसती ना तिच्या समोर ते आणून टाकायला पाहिलं होतं कचरा जमिनीवर. तिने तिच्या बेडवरती जाऊन नव्हतं टाकायला पाहिजे. तिथं समजदारीची भूमिका जर राखी सावंतने घेतली असती ते बी बघायला आवडलं. राखी सावंत रुचिताने नाही, राखी सावंतने जो कचरा टाकला तो रुचिताच्या समोर टाकायला पाहिजे होता, बेडवरती न टाकता. आणि हा मुद्दा तन्वीनी पण बोलला होता आणि विशाल पण बोलत होता, पण तन्वीनी या ठिकाणी चांगली भूमिका. विशाल तर एक चाटायचं, तो इकडं पण सपोर्ट करतो, इकडं पण सपोर्ट करतो, इकडे बोलतो इकडे बोलतो, तो धडकोणाकडूनच नाहीये. आणि मित्रांनो मी ऑब्झर्व केलेलं आहे, आता हे एवढे नॉमिनेशन झाले, या नॉमिनेशन मध्ये तुम्ही पण ऑब्झर्व केलेलं असेल, विशाल बापटला नॉमिनेट नाही करत आणि बापट विशालला नॉमिनेट नाही करत. या दोघांची बरोबर शाळा आहे आणि हे बाहेरूनच शाळा खेळून आलेले. हे फक्त बाकीचे जे आहे ना बाकीच्यांना नॉमिनेट करून राहिले, म्हणजे हे दोघं जण लीडर बनलेले, लीडर बनून हे त्यांच्या पद्धतीने खेळून राहिलेले. आणि नॉमिनेटचे टास्क तर नाही करते, पण ज्यावेळेस गेम येतो खेळायचा, टास्क द्यायला असतो त्यावेळेस विरोधात राहतात. पण ज्या टायमाला पूर्ण झाला हप्ता आणि नॉमिनेटचा टास्क आला त्यावेळेस त्यांचं लगेच दोघांची बाजू एकूण जातं. हे बाहेरून ते मित्र होते, बाहेरून बरोबर त्यांनी विचार करून आले की आपण एकामेकाला नॉमिनेट नाही करावं. तो मुद्दा आहेच मित्रांनो, तो आपण पुढे घेणार होतो पण भाऊने लवकर घेतला. त्यानंतर आपला दुसरा मुद्दा येतो की दीपालीचं काय चालू आहे. दीपाली ऍक्च्युली मला फक्त एकच काम करते, काड्या लावायचं काम चालू आहे. काड्या लावायचं काम करते. ती राखीला पुढे करते आणि राखीच्या पाठीमागून खेळायचा प्रयत्न करते, बंदुकी गोळ्या मारून. म्हणजे किस्सा असं होता, त्याच्याने रुचिता अजून तडपती भडबड होती आणि त्याच्यानंतर ती सुरू होऊन जाते. हा मुद्दा तिथे. आणि एवढ्या भांडणामध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल, दीपालीनीच राखीला भडकून दिलं आणि राखीचं जास्त पारावरती गेला. तन्वी समजवत होती, दीपाली भडकवत होती. या असा प्रकारे गेम झाला होता, तिथं गेम चालू आहे त्यांचा. आणि दीपाली बोलत होती की ओटा कोणाचा साफ करायची जिम्मेदारी होती, सचिनची आणि रोशनची होती, त्या रुचिताची तर नव्हती. मग रुचिता त्याच्यामध्ये पडल्यामुळे हा मोठा गोंधळ होऊन गेला. जर सचिनला आणि रोशनला जर बोलत होती दीपाली की ओटा तुम्ही का व्यवस्थित साफ केला नाही, त्याच्यानंतरून त्यांचं जे उत्तर होतं ते बोलण्यासारखं उत्तरच नाही. जर तुम्हाला जर एखादं काम दिलंय तर तुम्ही जर ते व्यवस्थित नाही करत आहे, त्यानंतरून तुमचा काही तिथं बोलायचा काय राईट होतो. आणि एवढं मोठ्याने बोलणं की सभ्यताचं दाखवणं की मी खूप भारी खेळतोय. मुद्दा उचलताना पण तुम्ही व्यवस्थित उचलत जा ना. आणि साफसफाईचा मुद्दा, आणि साफसफाईचा मुद्दा हा कधी पण आहे ना अंगावरती ओढून घेण्याचा मुद्दा नसतो, तो अंगावरनं झटकायचा मुद्दा असतो. मुद्दा कोणता असतोय की तुमच्या शब्दांमध्ये बळ नाहीये. दीपालीला तुम्ही जे बोलताय तर तुम्ही अन्न शिजवताना तुम्ही बोलताय जर त्याच्यामध्ये तुमचा तुका उडू शकतो, हे सचिननी बोललं पाहिजे. पण त्यावेळेस तिथं कोण बोलत होती? राखी. मी तेच म्हणतो ना, राखीला जे मुद्दे कळतात ना ते इतरांना मुद्दे कळत नाही आणि इतर ते मुद्दे दाबून टाकीत. हे फक्त काय करताय, एकमेकाचे मन जपणं, ते पहिल्यापासून ते चालू होतं. पण आता हे 2 हप्त्यापासून जरा याच्या बिग बॉस मध्ये थोडा दम आलेला आहे. आणि मित्रांनो आम्हाला SMS करून सांगा की ह्यामध्ये कोणाची चुकी होती आणि कोण रॉंग होतं आणि कोण बरोबर होतं. तर मित्रांनो पुढं आपण जाऊ आता नॉमिनेशन टास्ककडे. नॉमिनेशन टास्क मध्ये मित्रांनो, आजच्या नॉमिनेशन टास्क मध्ये ती जे बोलली रुचिता की माझे आई वडील बाहेर आहे ते बघून घेतील, तू मध्ये पडायची गरज नाही. अगं तू रुचिताला, आता रुचितानी हे जे बोललं ना
हे खरं म्हणजे आई वडील नाही बघणार, हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय का तू त्या 50 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर काय चालू आहे. आणि त्याच्यानंतरून तुला आई वडील तर नाही पण महाराष्ट्र या बाबतीमध्ये दीपाली सय्यद बरोबर आहे मित्रांनो. कारण की दीपाली सय्यद तिला समजून सांगते की तुम्ही हे रॉंग आहे. आणि मेन म्हणजे ते बाहेर नाही चालणार आहे, ते फक्त बिग बॉस पुरते नाटक मला बी तेच वाटतं आणि फेक अँगल करता येते, बाकी काहीच नाही. कारण की त्याच्यामध्ये ही पण बोलली होती. आता त्यांना कळून गेलेलं आहे. इथे प्रभूला त्यांनी आतापर्यंत 5 वेळा नॉमिनेट केलेले आहे. 6 वेळा. आता हे 6वं आहे, पण 5 वेळा याच्या आधी नॉमिनेट केलेलं आहे. पण प्रभूला खूप फॅन आहे आणि तो वाचून जातो. आणि त्याच्यानंतर तन्वीची पण फॉर्म फॅलो जास्त आहे, कारण की त्यांनी प्रोमो पण पाहिलेला आहे. तर मग आता गेम काय करायचा, मग हे लव्ह ट्रायंगल त्यांनी चालू केलेलं आहे. आणि हे लव्ह ट्रायंगल आम्हाला माहिती, जनतेला माहिती की हे फेक आहे. त्याच्यामुळं हा कारण की ते तिथं हसण्यावरनं याच्यावरनं दिसतंय काय असेल ते त्यांचं. पण ती जे चुकीचे शब्द बोलायचे आणि तिथं त्यांचे आई वडील काढायचे. त्याच्यानंतर मग भाऊच्या धक्क्यावरती बोललं की रूम मध्ये जाऊन बसायचं. आता तर मागच्या वेळेस आई वडील दीपालींनी काढले होते, या वेळेस आई वडील कोणी काढले? रुचितांनी काढले. त्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटत, तर महाराष्ट्राला काय वाटेल ते आपण बघतोच. आणि मेन म्हणजे मुद्दा असा होता की ह्या नॉमिनेशन मध्ये ना फक्त सचिनला टार्गेट केलं जात होतं. जो तो यायचा, सचिन तुम्ही गेम भारी खेळती नाही, तुम्ही वरती बसेल असता, तुम्हाला गेम समजत नाही. त्याच्यानंतर ती प्राजक्ता बी त्या प्रभूला पकडायचं की तुला गेम खेळता येत नाही. आता प्रभूने तुला एवढं शिकवलं, आता बघ. त्याच्यानंतर तू म्हणते मला तुला गेमच खेळता येत नाही. सचिनला टार्गेट, प्रभूला टार्गेट. सचिनला टार्गेट प्रभूने पण उत्तर भारी देऊन टाकलं तिला. प्रभूने उत्तर दिले, सचिनने पण उत्तर देऊन टाकले. आणि सचिन परफेक्ट बोलला की प्रत्येक वेळी मला टार्गेट बनवलं जातंय गेम मध्ये. आणि विशालचा गेम कसा आहे, विशालला नॉमिनेट करायचं आलं तर तो एक तर प्रभूला पकडणार आणि इकडं पकडायचा तो करण बिरण यांच्या ह्याच्यात पकडायचा. पण आता गेम काय झालेला आहे, त्यांनी प्रभूला पकडलं का बरं? कारण की त्याला त्याच्यात दम नाही की बाकीच्या इकडच्या नॉमिनेट करायचं म्हणून. नॉमिनेट करायचं दम नाही त्याच्यामध्ये, कारण की त्याला त्याचं नाव आतापर्यंत कोणी घेत नाही आणि नॉमिनेशनला. त्याच्यामुळे त्याला काय वाटतं, जर आपण इकडे गेलो आणि यांना नॉमिनेट केलं तर मग हे आपलं नाव घेतील. या हिशोबाने तो त्याचा गेम खेळतोय, तो गेम खेळतोय सेम म्हणजे पहिल्यापासून जे आहे त्यांनी कारण दिलेलं प्रभूचं, ते पहिल्या वीक पासून तो तेच कारण देतोय. हा, प्रत्येक आता तुम्ही पण मित्रांनो प्राजक्तानी तेच केलं. प्राजक्ता आणि विशाल हे पहिल्या हप्त्यापासून, पहिल्या वीक पासून जे प्रभूला धरलेलं आहे, आम्हाला थोडंफार एंटरटेनमेंट वगैरे ते दाखवतो. तू तर एकच त्या पोरीला घेऊन बसेल राहतो एका ठिकाणी. बोलायला गेलं तर प्रभू तुझ्यापेक्षा तो प्रभू भारी खेळतो. म्हणजे होतं कसं आहे की प्रभू आपलं विशाल आणि प्राजक्ता हे काय फक्त प्रभूवरती वॉच धरून ठेवलंय का ते फक्त प्रभूलाच बघत बसता? त्यांना करू दे जेवढ्या वेळ नॉमिनेट केलं ते नाही रे. म्हणजे नॉमिनेशन करताना जे बघता त्या गोष्टी, त्याच्यावरून असं वाटतंय की हे दोघं फक्त त्या प्रभूला बघताय, प्रभूचाच गेम बघताय, प्रभूकडेच बघताय, सर्च करताय. म्हणजे एवढे 5 हप्ते झाले त्यांनी प्रभूला सर्च केले. यांना बाकीच्या बद्दल काहीच माहित नाही, बाकीचा फक्त प्रभू दिसतोय. तर मित्रांनो, प्रभू आम्हाला बोलायचं कारण काय आहे की पहिल्यापासून तो आता हे 6वं नॉमिनेशन आहे, त्याच्यात तो नॉमिनेट झालेला आहे. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट पण प्रभूला राहू द्या आणि नॉमिनेशन म्हणून त्याला बाहेर काढा, वोटिंग करा आणि फुल वोटिंगने परत त्याला डेंजर झोनमधून बाहेर काढा. आणि मित्रांनो, सचिन कुमावतला जे टार्गेट केलेलं आहे ते योग्य नाही, तुम्ही पण त्याला पण सपोर्ट करा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतरून राखी सावंतनी जो आज मनोरंजनाचा कार्यक्रम, खरंच मनोरंजन तिने आज एपिसोडमध्ये केलं, ते खूप तुम्हाला आवडलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं राखीसाठी. आणि राखीला राणी बनवलेलं आहे, तर उद्यापासून जे होणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगत राहू. आणि व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण की मग काही मुद्दे असतील तर तुमच्याकडनं चुकून जातील ऐकण्यामध्ये. तर सपोर्ट करा.